हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? तुम्ही सगळे मजेतच असणार आणि मजेतच असायला हवं. तर मी पूजा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे होळी आणि सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. डाळ ऑलरेडी मी शिजवून घेतली आहे आणि त्याच्यानंतर बाकी स्वयंपाकाची तयारी, कणिक वगैरे मळून घ्यायची. दुपारी जेवण झाल्यानंतरच मी पुरणाच्या स्वयंपाकाला लागले. आज पुरणपोळ्याचा नैवेद्य असतो. ते म्हणतात ना, होळी रे होळी आणि पुरणाची होळी. तसं आहे, आज पुरणपोळी झालीच पाहिजे आणि त्यासाठीचीच ही तयारी. कणिक मळून झाली आहे माझी आता आणि त्यानंतर मी आमटीसाठीची तयारी करणार आहे. तर पोळ्याच्या आमटीला हे येळवणी काढून घेतलं, डाळ शिजून घेतली आहे पूर्णपणे. पुरण शिजवून घेणार आहे गूळ टाकून आणि साईड बाय साईड मी गुळवणी आणि भात देखील लावला आणि इथं आता पुरण परतते आहे. कोणाकोणाला पुरणपोळी आवडते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, पुरणपोळी आमटीसोबत, गुळवणीसोबत की दुधासोबत आवडते ते पण कमेंट करून सांगा. तर पुरणाच्या डाळीत छान बारीक वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर बाकी तयारी म्हणजे आमटीची तयारी. तर आमटीचा मसाला वगैरे करायचा, तर ती तयारी चालू आहे आता माझी. संध्याकाळी होळीची पूजा करायची आहे, त्याच्यामुळे नैवेद्यासाठी दुपारीच पुरण शिजवलं आहे आणि पूर्ण स्वयंपाक करून घ्यायचा असा मानस आहे. तर त्यासाठी आता मी आमटीच्या मसाल्याची तयारी करते आहे आणि आमटी फोडणीला देणार आहे. पुरणपोळीसोबतच आमटी आणि भात पण कोणाकोणाला आवडतो मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुरणपोळी म्हटलं की त्यासोबत तळण हे आलंच, मग त्यासोबत भजी, पापड, कुरडई हे सर्व आलं. मग मी साईड बाय भजीची तयारी करते आहे, कांदा चिरते आहे. आमटी झाली माझी तर फोडणीला टाकून आणि मी एका साईडला पापड, कुरडई तळून घेते आहे. आणि लगेचच भजी पण तळून घेतली आणि ही आहे मस्त अशी पुरणाची पोळी. सो पुरणपोळी इज रेडी. आणि इथे होळीसाठीची तयारी चालू आहे सोसायटीमध्ये. तो होळीसाठी एरंडेलच्या फांदीला महत्त्व आहे. सोसायटीमध्ये सर्वजण आम्ही जमलो आहे आणि सर्वप्रथम होळीसाठीची ही तयारी चालू आहे. होळीला लाकूड, वाळलेली झाडांची पाने, लाकडं हे सर्व असतं आणि गोवऱ्या हे सर्व लावून घेतलं आणि होळी इथे रेडी झाली आहे. आणि सर्वांनी मिळून केलं की खूप पटकन होतं त्याच्यामुळे आणि मजाही येते. अशी ही होळी तयार झाली आहे आणि सोसायटीमधीलच काका रांगोळी काढतात आहेत. खूप छान रांगोळी काढतात ते. थोड्या वेळाने होळीची पूजा करायची, म्हणजे संध्याकाळी होळीची पूजा करतात, होळीभोवती फेऱ्या मारतात. तर इथं असं हे रांगोळी काढून रेडी झाली आहे
होलिका दहन हे संध्याकाळीच केलं जातं. या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो असं म्हणतात. छान अशी रांगोळी रेडी आहे आणि आम्ही सर्वजण जमलोय आणि आता छानपैकी रेडी होऊन येणार आहे होळीची पूजा करण्यासाठी. तर होळीची पूजा का करतात तर पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यप नावाचा राक्षस राजा होता आणि त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा खूप मोठा भक्त होता. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नीपासून वाचण्याचे वरदान होते. त्यामुळे तिने प्रल्हादला मांडीवर बसवून अग्नीमध्ये बसण्याचा प्रयत्न केला. पण देवाच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून नष्ट झाली आणि यामुळे वाईटावर चांगल्याचा विजय झाला असे मानले जाते. तर सर्वांनी नवीन सोसायटीमध्ये मिळून होळी साजरी केली आहे आणि सर्वांनी मिळून होळीची पूजा देखील केली. नवीन सोसायटीमधली ही पहिला होळीचा सण खूप छान प्रकारे साजरा होतो आहे. होळीभोवती फेरी मारायची आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची. तर होलिका दहन खरंच आपल्याला शिकवतं की सत्य, श्रद्धा आणि चांगुलपणा नेहमी वाईटावर विजय मिळवतात. होळीच्या भोवती प्रत्येकाने फेरे घातले आणि या होळीमध्येच नारळ, पुरणपोळीचा नैवेद्य पण अर्पण करायचा. आपण ही होळी पेटवून खरंच वाईट विचार, राग, मत्सर आणि नकारात्मकता जाळून टाकतो आणि आयुष्यात नवीन आनंद, प्रेम आणि सकारात्मक विचारांचं स्वागत करतो. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सोसायटीमध्ये पण होली सेलिब्रेशन खूप छान झालं. व्हिडिओला नक्की कमेंट करा, लाईक, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.